आपली शाळा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला वरवरचा परिचय तर झालेला आहेच, पण आपली घनिष्ठ ओळख होणं महत्वाचं आहे. ए स्कॉलर, ओळख आणि परिचय काय वेगळं असतं काय? ओळख म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतोय, फक्त त्याचं फक्त नाव माहिती आहे किंवा फक्त ऐकलंय त्याच्याबद्दल, ती ओळख. आणि ती परिचय काय असतं? परिचय म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण अजून जवळून ओळखतो, जिच्याबद्दल सगळ्या प्रकारची माहिती, ती संग बोलणं चालणं आहे आपलं, तो परिचय. जायला तुझा मेंदू इतके दिवस आपलेही परिचय नव्हता की. साल्या तू तर जाम हुशार निघाला की. ए, तुझं नाव अजिंक्यच ना? काय अडचण? नाही नाही सर. तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, मला तर काय वाटते की सुहाय ना आपली बिना पाण्याची धुलाई करणार आहे. अरे ती पक्का आतल्या काय तिचं वाटते. मला तर हे पुस्तकी किडा वाटतोय. आपण शाळेमध्ये ज्ञान घ्यायला येतो, शिक्षण घ्यायला येतो, आणि हे शिक्षण ज्ञान दुसरं तिसरं काही नसून विद्या आहे. आणि या विद्येचं माहेरघर म्हणाल तर सरस्वती. मग सर विद्याचं सासर कोणतं आहे? छान प्रश्न. आता जसं विद्येचं माहेरघर सरस्वती आहे, तर तिचं सासरी असायला हवंच ना. मग या विद्येचं सासर आहे लक्ष्मी. विद्येच्या जोरावर आपण ज्ञान घेतो आणि आपल्याला बुद्धी मिळते, आणि या बुद्धीच्या जोरावर आपण लक्ष्मीला मिळवू शकतो. बरोबर ना? पाहिला हा पहिला मास्तर आहे ज्याला आपण मात्र प्रश्न विचारला तर त्याने तोडवला नाही आपल्याला. ऐक की, आपण तर हाला लवंगी फाटाकडा समजत होतो, पण हे तर बिडी बॉम्ब निघला की आधी दूर सोडणार, मग नंतर आपलीच हवा घालवणार. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून इतिहास आणि भूगोल हे 2 विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. यासाठी तुम्ही तयार आहात ना? हो. आम्ही जे काही सारं सगळं केलं त्यामुळे हे सर तर लहानच असतंय वाटतं. स्वप्नांना पंख देणारी आपली शाळा. आपली शाळा. आपली शाळा. उद्याला आकार देणारी आपली शाळा. आपली शाळा. आपली शाळा. इथे प्रत्येक पाऊल एक नवी वाट. इथे प्रत्येक श्वासात नवा विश्वास. मनात उजेड, डोळ्यात आभाळ, पावलो पावली नवा आकाश. अरे चला, बेल वाजली, मी जातो. गेला बाबा एकदाचा. सर, ओ सर, ओ नवीन सर, अहो थांबा की, अहो थांबा की. नवीन सर? आता हे नवीन सर काय नवीनच काढलं? अरे फक्त सर म्हणा किंवा झोळसर म्हणा, किंवा सकाळी गेटवरती काय होतं ते निर्मावालं. हवं तर तुम्ही मला निर्मावालं सुद्धा म्हणू शकता. अरे अरे, हे काय करताय? अगोदर पाय सोडा बरं माझे. उठा उठा, अगोदर उठा. नाही नाही सर, अहो तुम्ही आम्हाला वाटलं चढी ना ना उठा पाहिजे काढायला, पण आज गोड गोड बोलून आमची कोड नका म्हणून जर माफ करा ना सर. हो सर, प्रिन्सिपल सरांना तर सांगूच नका, जाम मारतील आम्हाला. अहो सर, एक वेळ प्रिन्सिपल सर परतले, पण तो हिटलर नाही. अहो म्हणजे ते काम आहे सर, 2-4 दिवस उठता बसता यायचं नाही. हो सर, इतके फटके मारतील बुऱ्यावर. सर तुम्हीच काय ते आम्हाला शिक्षण आहे सर. तुमच्या हातात सकाळी बॅग पाहून आम्हाला वाटलं की तुम्ही निर्मेवालेच आहे. हो सर, शिक्षा द्या आम्हाला. अरे कसली शिक्षा, कसली माफी, कसली चूक आणि कसली तुमची मनात भीती? तुम्ही एक काम करा, अगोदर नीट उभे राहा. उठून उभे राहा, उभे राहा. हे बघा,
तुम्ही लहान आहात अजून आणि मस्ती करायचं तुमचंच वय आहे. त्यात थोडी मस्ती माझ्याबरोबर केली तर काय फरक पडला. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मोठ्या माणसांचा नेहमी आदर करायला हवा आणि त्यांची मस्करी करत असताना एक मर्यादा बाळगायला हवी. राहील ना पुढच्या वेळेस लक्षात. जावा अभ्यासाला लागा. मुख्याध्यापकानं कसलं चालते फिरतं ग्रंथालय आणल्यावर कसले कसले शब्द तोंडावर फेकून मारतोय. म्हणजे सर आपल्याला मारणार पण नव्हतं, त्या हिटलरला बी नाव नव्हतं सांगणार. उगाच आपण पाया पडून आपला यायचं तिथं फालुदा केला रे. सर कोण म्हणलेलं रे सराच्या पाया पडायचा माफी मागायचा? तूच म्हणलेला का? हाणार आपली शाळा सपनांना पंख देणारी आपली शाळा. आपली शाळा आपली शाळा. नमस्कार सर. मग सर कसा होता तुमचा पहिला दिवस? नाही म्हणजे त्या 10वीच्या कार्ट्यांनी काय त्रास बिरास नाही दिला? थोडाफार आगाऊपणा चालायचाच सर, पण मुलं तशी चांगली वाटली. हा सर ते इंग्रजीत म्हणतात ना, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. ऐकलंच असेल तुम्ही. त्या कार्ट्यांच्या थोबाडाकडे बघून त्यांना गुणी समजण्याची चूक करू नका. त्यांच्या अंगात किती किडा वळवळ करतो ते फक्त मलाच माहिती. सर तसंही प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. आता मी आलोच इथे, आहेच इथे, तर हळूहळू कळून जाईल मला पण, नाही का. तुमच्या याच ओव्हर कॉन्फिडन्सने तुम्हाला घरी बसवलं नाही म्हणजे मिळव. जरा जपून, वळणं धोक्याची आहे. चला येऊ का सर? अरे बाबा कुठं मार खायचे का? अरे मार खायचा का तुम्हाला? किती वेळा सांगितलं नको नको नको. अरे आपल्याला हे करताना कोणी बघितलं ना तर लय मारतील. लका मर्दासारखा मर्द तू आणि घाबरत जगतोय वेर. तू एक काम कर, वाटीभर पाणी घे आणि त्याच्यात उडी टाकून मर. काय लका आता तू फक्त बघ मी कशी मजा करतोय ती. आता बघच पांडू कसा नागिन डान्स करतोय. ए धरी नोट ठेव तिथं. पांडू बघला. रात को आऊंगा मैं तुझे ले जाऊंगा मैं रात को आता तोवर ड्यूटी करूंगा मैं. अरे मी आता पण सांगतोय आपण हे चुकीचं करतोय. अरे तो बिचारा घाबरेन. ए चाणक्याची आत्मा, जरा नॉर्मल माणसासारखं बोलत जा की. आधी त्या हिटलरनी डोकं खाले होती की थोडी मजा. ए अरे ते आलंय बघ. आईला कुणी दगड मारला? आईला दिवसा डावळ्या बी मला बास व्हायला लागलं काय. इथं तर कुणी दिसा ना. माझं डोसकच ठिकाणावर नाही. रंग झाला फिका आणि मला कुणी द्यायना मुका. अशी झाली माझी गत. आईला 100ची नोट. आईला रातची सोय झाली गाड्या. कोणाची काय असताना नोट, आपल्याला काय सोय झाली म्हणजे बस. शंभराची नोट, 100ची नोट. आजा आईला पडला. 100ची नोट.
सकू संतरा माझी सकू संतरा. अरे तेवढीच सोय झालती. आईच्या, आय, 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 आय. हा? नोट कुठं गेली? आईला आताच होते इथं. नोट कुठं गेली असं? अरे नोट तिकडे गेली. थांब, कवर माझ्यापासून पळते. आता थांबले का नाही? हा? अगं किती माझ्यापासून लांब पळणार आहे? हा? आज तुझा गुत्त्यावर नाही कार्यक्रम केला तर माझं नाव बी पांडू नाही. हा, आता गावली का नाही? आईला वाड्याचा त्याला वांग्याव काढलं. तुम्हाला आता सुट्टी देत नाही. आता आईला परत गावावर तुम्ही मग सांगतो. आईला लय मजा आली. आईला दुख्यात मग तू ठरला का लई कळकळून हसतोय घ्या. ह्याच्या आधी तुला कधीच बघितलं नव्हतं एवढं हसताना. अरे याच्या आधी तुम्ही तरी कुठं होता? मी पहिल्यांदाच असं काहीतरी केलं, ते पण तुमच्यामुळं. ए यार ती पांडू तिथं नोट पशी गेला असेल आणि आता त्याला कळलं असेल किती नोट कुठे आहे. या गाबड्यांनी लय पळवला बाबा. आय आय आय, आता त्यांना सुट्टीच देत नसतो. पण जाऊ दे, काय का असं ना, आज दुखण्यावर इलाज होतोय. एवढे पैसे गावल्यात, आता त्याचं दारू प्यायची. शेवटी सापडलं. हा हा, 100 कूपन भारतीय मनोरंजन बँक. आईला मला चुना लावला का काय? आईला ह्यांच्या आता ह्यांना बघतोच. वैर, तुम्हाला काय वाटतं? तो पुस्तक किडा खरंच देव माणूस आहे का? हे बाबा, त्या देव माणसाचं नको नाव घेऊ. तो टेलर नुसता खुनावर खून करतो या, आणि हे नव शिंगरू आपल्याच गावात येऊन आपल्याला टपकायचं की. मला नाही रे तसं वाटत. दिसायला तर सज्जन वाटतोय. दिसायला तू पण चांगला गोरा कमटा दिसतो की, पण तुझ्या अंगातल्या खोडे आम्हालाच माहितीये. पण मला आहे का नाही, ते नवीन मास्तरच्या वागण्यात काहीतरी गडबड वाटते. म्हणजे तुला काय म्हणायचंय? तो पण त्या छोट्या खतीर सारखी गोड गोड बोलून आपल्या अंगातले खोड मोडल काय? विचार तर तसाच दिसतोय त्याचा. म्हणून मी काय म्हणतो, कान नाक डोळे सगळं उघडून हाय का नाही त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आता काय होईल? तुला अक्कल येईल. येड कुठला? अरे नजर हटी दुर्घटना घटी असा विषय असतो. म्हणून म्हणतोय 4 हात लांब राहायचं आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचं. हा, ए गाणे, तू नको शिकू आम्हाला शहाणपणा. तू भीत असशील त्या मास्तरला, आम्ही नाही भीत. समजलं का? शांत बसायचं नाही तर इथं झापडीत आडवा करील. आडवा करीन म्हणजे काय आडवा करीन? मग मी पण तिला उचलून आपटीन. हा, उचलून आपटीन म्हणजे उचलून आपटीन म्हणजे आपण बरं आपटलं असतं. पण मला डॉक्टरने सांगितलंय जड वस्तू उचलत जाऊ नको. ते मला संडासचा प्रॉब्लेम आहे ना. हे बघ गाणे, एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवायची. आमच्या समोर आहे ना लई नाटकं करायची नाही. नाही तर नवीन मोगॅम्बो आलाय ना, त्याला नाव सांगेल समोर तुझं. समजलं काय? चल निघेतून. यायला आला या विक्कीची बराबरी करायला. चला, काल मी जी स्वाध्याय दिलता ती लिहून आणलेला तर एकेकाने वय आणा चेक करायला. कळलं? आता माझी तोंड काय लागता? ए म्हणते चल की मुहूर्त काढायचं. काय हो सर, कसं लावलंय? तुम्ही साक मारली. अरे काळ्या, वय आण वय चेक करायला. लवकर आण. पुसा भरला काय डोक्यात तुझ्या?
तू आज लिहिले का? हो. खरं का? हो मीच लिहिलंय काल. म्हणजे काय, कुत्र्याचा पाय मांजराला, मांजराचा पाय कुत्र्याला, अरे अक्षर कळा ना. मी काय सांगितलं होतं? शुद्ध लेखन मध्ये लिहून आणायचं. हे काय लिहिले? शुद्ध लेख. शुद्ध लेखन आहे? शुद्ध लेखन आहे तुझं? हा, वाच. शुद्ध लेखन आहे ना, वाच. चल वाच. हा चा करायचं नाही, वाच. परत वाचतो की. परत काय, परत काय? रताळ्या, तू वाकडे तिकडे काय लिहून आणलंय? सर ते काय झालंय, काय झालंय? काल धारा काढत होतो ना, त्यामुळे ती बोटच वळाली नाही असं पिळून. मला वाटलं घरच्यांनी तुला गडी म्हणून ठेवला घरी. अवघडी नाही, पण ती पप्पा नसतात ना घरी, त्यामुळे काढला. बर बर बर, पप्पा नसतात ना घरी, हा. वाकडे तिकडे काढून अंगठ धर. वाईट. वय राहू दे, अंगठ धर. सर लिहितो की उद्या. अरे, अंगठ धर. धर बघ, बघ काय लिहिलंय. तिकडे अक्षराचा अभ्यास करत नाही काय? चला पुढे. ए राहू द्या, काय लागतो तू? चल चल. काय लिहिले बघू? काय लिहिले? अरे गाड्याला जागा मला बी दिसते आज, पण ती गाड्याला जागा भरायला सांगितल्या होत्या, तू कुठे? मला तर वाटलं हा असं उतरवायचंय म्हणून मी ती टिंब पण उतरवली. टिंब टिंब उतरावली. आज काय तुझं टिंब तुला तुला प्रश्न उत्तर सगळी द्यायला लागली. काय लिहून आणलेलं आहे? मला वाटलं नाही ते मी हात काय असं उतरवलं. आता तुला उतरली तुम्ही चांगला पाठलं. पूर्ण करून सर उडी चालले उडी देतो. उद्या उद्या काय मूर्त आहे का सगळ्यांचा? उद्या 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 नेतो सर उद्या उद्या काय पूर्ण ते अंक धरायचं. बसून की मागे तर मागे पक्काले उद्या लेतो नित्य गाड्या जागा घेऊन आणले ते उत्तर काय पप्पाला जागा तुमचा. चला पुढे या जिंकली या. वा 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 वा, आपल्या वर्गात एकच काय तर विषय आहेत, त्याने तर लिहून आणलंय. वा वा, छान. जा बस. तो मला का कुठे उत्तर सापडत नव्हती म्हणून गेलंच नाही. उत्तर सापडत नव्हती म्हणून लिहिलं नाही? उत्तर तुला काय आता काय गार्डन मध्ये येऊन भेटणार होती काय सापडायला? आता काय करे रत्ताळ्या, उत्तर सापडत नव्हती. उत्तर सापडत नव्हती. उत्तर उत्तर लिहून इतका प्रिय विद्यार्थी म्हणजे शिक्षप्रिय विद्यार्थी. अरे वा, बिनला आले दिसते पकडता आल्याचं नावाने बॉम्ब. चला पुढे. एक मात्र दिसत्या 12 वर्गात. वा 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 वा, पाहुणे आले, पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे, आरती ओवाळली पाहिजे, बरोबर आहे की नाही? दात काढते. चला मोर्या ते शिवम गणेश सनी मोर्या. आरती काढायची तुमची. तिकडे इकडे 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 मामाच्या गावाला गेलता. मामाच्या गावाला काय पाहुणा बघायला गेलता का? मामाची मुलगी बघायला गेलता. रत्ताळ्या इकडे
काय करतो काय करणार तुझ्या बोलते सणच आले की बरं, सणच माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला शाळेत अभ्यासच नाही करायचा तर शाळा सोडून नेमकं घरी बसा ना. कसं तुमच्या डोक्याला तर माझ्या डोक्याचा हा अंत करतो. सर त्या शिवम लहान आहे तुम्हाला अरे मग काय पोहायचा कार्यक्रम दिसतोय. अहो नाही तसं नाही सर. हो मी नाही. हो सर, घरी असले आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. अरे मी काय राक्षस आहे का जे मला तुला घाबरायची गरज आहे. अरे पोहायला मला सुद्धा आवडतं. बरं तुमच्यापैकी कोणाला सूर मारता येतो का? नाही ना, तुम्हाला येतोय? अरे मला तर पोहताच येत नाही अजून. मग आम्ही शिकू का? नाही नाही बाबा आत्ता नको, परत केव्हा तरी. आता मी फक्त गाव फिरायला आलो होतो. हो सर, मग आम्ही येऊ का तुमच्या बरोबर फिरायला? नको, तुमचा एन्जॉय चालू द्यात. चला जावा पोहायला तुम्ही. हे बघ, गुरु मार्गदर्शक असतात, त्यांच्याविषयी भीती बाळगायची मनात काहीच गरज नाही. आणि तसेही जर भीतीच ठेवायची आहे ना, ती फक्त आदरयुक्त भीती असायला हवी. त्यांचा मान सन्मान इज्जत करणं सुद्धा गरजेचं आहे, पण उगीच गैरसमज नको. आणि मी तर असाच आहे. मी गावात असो किंवा शाळेत असो, मला तू कुठेही घाबरायची गरज नाही. हवं तर तू मला तुझा मित्र समज. जा एन्जॉय कर, पोहायला जा. चल. हायला हे सर काहीतरी वेगळंच आहे. काय बोलतं काहीच कळत नाही, सगळं डोक्यावरनं जातं. जाऊ दे मोर दे, काय करायचंय आपल्याला. ओय पोरांनो थांबा रे, मला येऊ द्या. होय ग, झाले बे का, अजून तर काही राहिलं नाही ना. आर्या इकडे ये ग. हा आले मम्मी. काय बाई. मच्छराने पर लाल लाल करून टाकली मला तर. किती उशीर ग, लवकर येत नाही का? हा मला लय काम असतं, तुझ्यासारखी काय मी रिकामटेकडे बसलेली नसती. तुझ्या तर काय म्हणला? काय नाही, तुझ्या तर घरी काम असतात. मी काय रिकाम टेकडात पडू नये. अगं पण अर्धा तास झालं इथं येऊन बसलोय. इथं मच्छराने किती बेजार केले मला. हे बघ इथं मच्छर चावायला लागले इकडे. तुझं झालं का मी जाऊ? असं कसं जाशील तू? तू रुसून कसं जमत? जे रुसलं तरी चालेल, पण तू रुसून नाही जमणार ना. हा मग मी सांगितलेलं आणलं का? आता कसं कामात बोललीस बघ, तशी हुशार आहे तू. हा मग मी हुशारच येईन. पण कधी कधी येण्यासारखं करते. हे बघ कुरकुर आणि बिस्किट पण आहे. आता हे खायचं आणि आजची आज वही पूर्ण करायची. हा मग करते की मग. पण ह्या ते कुरकुराचं पुढेच कमी आहे की. अजून कमीच आहे का? बरं उद्या उद्या आहे का ना, एक काय 2 आणतो 2. हा मग चालतंय. पण होय ग, हे खाल्ल्याने तुला ऍसिडिटी होत नाही का? आणि हे खाल्ल्यावर तू वजन वाढते म्हणून. आणि तिथं अगोदर एवढी वाढलेली अशी खूप होशील तू. गण्या कामाशी काम ठेव, वह्या पाहिजेत ना तुला? पाहिजे. हा आणि तेवढं कुरकुर आण उद्या, ती बी 2. हा तू पण वही आण मग. मग आणते की वय. जा की मग आता. हा चाललंय की मग, पण तेवढं कुरकुर आणलो ना. अगं आणतो ग बाई, जा तू. हा जाते मी. कुरकुरान.
अवघड आहे. गजा ढोल कुठला जाऊ द्या, उद्या वही होईल आपली पूर्ण. चला 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 चला, नाही कोण म्हणते. साहेब या 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 या, आलात आपण. आज कोणत्या दौऱ्यावर होता? हा गाई ते शाळेतच गेलतो. आग लागली त्या शाळेला, मोठं त्या शाळेचं कौतुक. अरे अपशकुन्या, ह्या घरात राहायचं असेल ना तर हातपाय चालवायचं, नाही तर बापाला सांगून घरी बसवल. नाही करतो, मी काम करतो. करतो म्हणजे 4 भांडी घासतो तर माझा उपकार करतो काय? अरे खायला कार आणि बुहीला भार, ती कपडे पडल्यात ती कोण तुझा बाप धुणार का? नाही धुतो मी लगेच. ए थांब, ती कपडे भिजाय घाल आणि आधी फरशी पुसून घे, कळलं? हा करतो. उरक पटापटा. बघतो काय? उरक पटापटा. यार पण ना, काय एवढं तिला शाळेचं कौतुक लागलं काय माहित, सांगून पण आली नाही. काहीतरी करावं लागेल. तिच्या डोक्यातून ना शिक्षणाचं भूत काढलंच पाहिजे, नाहीतर अवघड व्हायचं. तिला माझ्याशिवाय ना दुसरं कुणीच दिसलं नाही पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे. तिला कळलं की हा रोहन काय काय करू शकतो. आर्या, आता तुला माझ्याशिवाय दुसरं कोणी दिसणार नाही. हे शिक्षण शिक्षण शिक्षण, शाळा 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 करत होती काय? ही शाळा लवकरच बंद करतो. बाई, आजचा दिवसच खराब गेला. चांगली शाळेला चालले होते ना मी, मग ते चिखलात पडली.
त्यात घरी आले तर आईनी पण मरणामातीची कामं सांगितली मला. काम करता करता सगळा अख्खा दिवसच गेला माझा. शाळेत पण जाता नाही आलं. बिचाऱ्या माझ्या बाबूला बोलले होते मी शाळा सुटल्यावर भेटन म्हणून, ते बी शक्य नाही झालं. बिचारा माझी वाट बघत बसला असेल तिकडं. आज तर काय भेटता येणार नाही, एवढी रात्र झालीये. उद्याच आता भेटते मग काय तर. तर मंडळी, ही शाळा अशीच भरत राहणार प्रत्येक शुक्रवारी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली शाळा ही वेब सिरीज. आपली शाळा, आपली शाळा, स्वप्नांना पंख देणारी आपली शाळा, आपली शाळा.